आपल्या सगळ्यांना सवय असते सकाळी सकाळी आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची, अपडेट राहण्याची आणि त्यासाठी आपण पेपर वाचत असतो. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे आपल्या प्रेक्षकांसाठी खास पेपरच्या बातम्या. चला तर मग तुमच्या आवडीच्या वर्तमानपत्रांमध्ये जे आघाडीचे वर्तमानपत्र आहे त्यांच्यामध्ये आजच्या हेडलाईन्स नेमक्या काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी लोकसत्ताची हेडलाईन काय आहे ते आपण बघणार आहोत. भटकती आत्माच्या उल्लेखानंतर अजितदादांच्या फलकावरून मोदींची छबी गायब अशी ही हेडलाईन आहे. बारामतीमधील नवीन प्रचार फलकांवरून सध्या पंतप्रधान मोदी यांची छबी तसंच महायुतीच्या नेत्यांची छायाचित्र गायब झाल्याचं दिसतंय. फलकांवर फक्त अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे एकत्र छायाचित्र आणि राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह असलेले फलक आहेत. पंतप्रधान मोदींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नामोल्लेख न करता भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. त्यानंतर त्याचे पडसाद बारामती शहर आणि परिसरात उमटल्याचं दिसतंय. या त्याचमुळे फलक बदलले असल्याची बारामतीमध्ये चर्चा रंगलेली आहे. तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मोदींनी शरद पवार यांचं नाव न घेता भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. त्यांच्यावर टीका टिप्पणी केलेली होती आणि त्यानंतर आता अजित पवार यांच्याकडून जो प्रचार केला जातोय सुनेत्रा पवार यांच्यासाठी त्या फलकांवरून मोदींचे फोटो गायब असल्याची ही बातमी आहे. त्याचबरोबर माहितीमधील इतरही नेत्यांचे फोटो त्या फलकांवरून गायब असल्याची माहिती समोर येते आहे. आणि हे फोटो गायब होण्यामागचं कारण म्हणजे मोदींनी शरद पवारांवर केलेली टीकाच आहे अशी ही चर्चा बारामतीमध्ये रंगलेली आहे. यानंतर मटाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन आहे रोषावर फुंकर, कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा केंद्राचा निर्णय अशी ही हेडलाईन आहे. कांद्यावरील निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवलेली आहे आणि त्याविषयीची ही बातमी आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये असंतोष कायम असल्यानं पुढच्या 3 टप्प्यात विशेषतः कांदा पट्ट्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शनिवारी निर्यात बंदी उठवली. मात्र त्यासाठी किमान निर्यात किंमत म्हणजेच MIP ही $550 म्हणजे सुमारे 45,800 रुपये मेट्रिक टन निश्चित करताना केंद्रानं 40% निर्यात शुल्क लावण्याचाही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे केंद्राविरोधातील रोष किती कमी होईल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तर केंद्र सरकारनं जी कांद्यावर निर्यात बंदी घातलेली होती, कांदा निर्यात करता येत नव्हता शेतकऱ्यांचा, त्याच्यावरील निर्यात बंदी तर उठवलेली आहे. पण या ठिकाणी आणि ही निर्यात बंदी उठवून रोष कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कारण ज्या भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी जास्त संख्येने आहेत त्याच भागामध्ये आता निवडणुका आहे 3ऱ्या टप्प्यामध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर या 3ऱ्या टप्प्याच्या काही दिवस आधी निर्यात बंदी उठवली तरी देखील काही अटी शर्ती आहे. ती म्हणजे 40% कर लावला जाणार आहे, निर्यात शुल्क लावलं जाणार आहे आणि याशिवाय काही मर्यादा सुद्धा किमतीविषयीच्या आहेत. त्यामुळे रोष कमी करण्यासाठी ही जी निर्यात बंदी उठवलेली आहे कांद्यावरची, त्यामुळे आता हा रोष नेमका किती कमी होतो असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. यानंतर सामना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हे मुखपत्र आहे आणि याची हेडलाईन आहे आता माझी सटकली तुला इथून सटकवणार. इतर वेळी शुल्लक वाटणाऱ्या माणसांपुढे तुम्ही आता का झुकता आहात, का मतांची भीक मागत आहात असा सवाल पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये विराट जाहीर सभेमध्ये मतदारांना साथ घातली. तुम्ही आता सिंघम व्हा आणि म्हणा आली रे आली, आता माझी पाळी आली, आता माझी सटकली, आता तुला सटकवणार असं उद्धव ठाकरे गरजताच जनसमुदायातून तुफान प्रतिसाद मिळाला. तर सिंघमचा हा डायलॉग आहे आणि हाच डायलॉग उद्धव ठाकरेंनी ज्यावेळेला ते बोलले या सभेमध्ये त्यावेळेला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्याची सामनाची ही बातमी आहे. सामना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र आणि यामध्ये ही बातमी देण्यात आली आहे. आता माझी सटकली तुला इथून सटकवणार असं उद्धव ठाकरे म्हणालेले होते आणि सत्ताधाऱ्यांना त्यांनी एक प्रकारे आव्हान दिलेलं होतं. त्याविषयीची ही बातमी.
यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। चीनच्या चिथावणीचा परिणाम, नेपाळ 100 रुपयांच्या नोटेवर भारतीय प्रदेश दाखवणार अशी ही बातमी आहे। नेपाळकडून 100 रुपयाच्या नोटेची एक प्रतिमा जारी करण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय प्रदेश हे नेपाळचे असल्याचं दाखवण्यात आलं आहे। तर हा चीनच्या घुसखोरीचा परिणाम आहे, चिथावणीचा परिणाम असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। नेपाळही आता चीनच्या सीमावर्ती भागावर भारताशी सतत संघर्ष सुरू ठेवण्याच्या धोरणाचा अवलंब करते। लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी या 3 भारतीय प्रदेशांवर दावा करणारा नेपाळचा नवा नकाशा प्रकाशित करण्यात आला आहे। आता एक पाऊल पुढे जात नेपाळ सरकारनं आपला 100 रुपयांच्या नव्या नोटांवर हे 3 वादग्रस्त प्रदेश दाखवणारा त्यांचा नवा नकाशा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतलाय। नेपाळच्या या निर्णयामुळे भारतासोबतचे संबंध मात्र ताणले जातील अशी शक्यता वर्तवली जाते। तर नेपाळने याआधी तशा प्रकारच्या भारताचे जे प्रदेश आहेत त्याच्यावर दावा करणारा एक नवीन नकाशा जारी केला होता आणि त्यानंतर आता पुढे जाऊन नेपाळकडून 100 रुपयाच्या नोटेवर तो नकाशा दाखवला जाणार आहे, ते छापलं जाणार आहे आणि त्यामुळे भारत आणि नेपाळमधील जे संबंध आहेत ते आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे। पण याला चीन खतपाणी घालत असल्याची माहिती समोर येते आणि चीनची चिथावणीखोर भाषेमुळेच नेपाळची एवढी हिंमत झाल्याचंही या ठिकाणी बोललं जाते। यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। जम्मू काश्मीरच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात एक IAF जवान ठार तर 4 जखमी अशी ही बातमी आहे। जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये घनदाट परिसराच्या मध्यभागी दहशतवाद्यांनी डोंगराच्या रस्त्यावरून ट्रक घुसवल्यानंतर झालेल्या तोफांच्या चकमकीमध्ये शनिवारी संध्याकाळी एक भारतीय वायुसेना जवान मरण पावला आणि इतर 4 जण ठार झाले। या 5 जणांना जवळच्या लष्करी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय, जिथं त्यांच्यापैकी एकाचा जखमांमुळे मृत्यू झाला आहे। तर या हल्ल्यामुळे लष्कर आणि पोलिसांनी या भागामध्ये समन्वित घेराबंदी आणि शोध कार्य सुरू केलं आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये हा हल्ला झाला होता, दहशतवादी हल्ला, आणि त्यामध्ये एक IAF जवान ठार झाला आहे तर 4 जवान हे जखमी झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।